थेट जाऊयात मातोश्री बंगल्यावरती। सध्या उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आता सुरू होती। तर आजच्या या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। सर्वांचं शिवसेना भवनमध्ये स्वागत करतोय। आजपासून नवरात्री सुरू होते आहे। मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्व जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देतोय। असंही आपण परंपरेप्रमाणे दसऱ्याला शिवाजी पार्क येथे आपल्या दसरा मेळाव्यासाठी भेटणार आहोतच, पण आज नवरात्री सुरू होते। नवरात्री हा आपल्या जगदंबेचा उत्सव। महिषासुर मर्दिनी म्हणजे असुरांचा वध करून जे असुर माजले होते त्यांचा वध करणारे आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होतो आहे। आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाहीये, तर आपल्या राज्यात जे अराजक माजलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आपण तयार केलेलं आहे। एकूणच राज्यामध्ये जी काही तोतईगिरी चाललेली आहे आणि त्या तोतईगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड। आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतईगिरी करणारे खूप दिसत आहेत। तर या तोतईगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी, जनतेच्या चरणी सादर करत आहोत। हे गाणं ऑडिओ आहे, ह्याच्यावरती व्हिडिओ तसा केलेला नाही, पण ते गाणं आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश उमप बसलेत, म्हणजे आपल्या ठणठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केल्या त्या नंदेश उमप यांचा आम्ही सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही मोठे योगदान दिलेले त्याच्याबद्दल ऋणनिर्देश आम्ही करतो आहोत। आणि नंदेश बद्दल खास सांगायचं म्हणजे मला कल्पना नव्हती, एक 3-3.5 महिन्यापूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं जे गाणं गायलं ते हे जगदंबेचं गाणं गायलेलं आहे। अजूनही पहाडी आवाज तसाच आहे, अंगावरती रोमांच आणणारा आवाज तसाच आहे आणि हा नुसता आवाज नाही तर त्या आवाजामध्ये ह्या दोघांनी गाण्यामध्ये दोघांनी आपलं जान ओतलेली आहे। आज या गाण्याचे संगीतकार राहुल रानडे मुंबईत नाही आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांना सुद्धा खास धन्यवाद देतो। तर पहिला प्रथम या दोघांचाही मान सन्मान करून मग गाणं हे आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी आम्ही सादर करतो। काय पुढे गाणं औपचारिक जरा नंदेश करा घेता नाही थोडा खाली दे। चला साईनाथ आता गाणं ऐकल्यानंतर काय बोलायचं। एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत। हात दुखायला लागले, न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये।
मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेलाच आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड, आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत. आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे, घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतंय, महिलांवरती अत्याचार होत आहेत, कोणी तसं त्राता असा दिसत नाहीये. आणि मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते, हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे. याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच. डाउनलोड कुठून करायचं, ती लिंक कोणती आहे ती साईनाथ तुम्ही पण जरा सांगा. आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच, पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी, माया, आशीर्वाद असू द्या हीच विनंती करतो सगळ्यांना. धन्यवाद. नको राजकीय नको म्हणून म्हटलं की सध्या जे काय अराजक माजलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही अराजकीय गाणं केलेलं आहे की जे अराजक नष्ट करेल. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. आता जरा सणासुदीचे दिवस आहेत, पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडंसं आम्ही एक प्रयत्न करतो. बाकी राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या मेळाव्यात बोलेन. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या. मी एक सोनार किंवा एक लोहारकी दसऱ्याला करतो. मशाल हाती दे. आम्ही जगदंबेला म्हणजे आपली जी आई आहे, बाई दार उघड, आई दार उघड, तिला सांगते तुझी मशाल माझ्या हातात दे आता. असं या सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांना आपण माता, रणरागिण्या सगळ्या त्या रूपामध्ये आपण मानतो, तर त्यांच्या हातामध्ये आता ती जगदंबेची मशाल आली पाहिजे. म्हणून जगदंबेला साकडं घालतोय की तू त्यांच्या रूपात तू आहेच इकडे, आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे, महिलांमध्ये तुझा तेज दे, त्यांच्या हातामध्ये मशाल दे. आणि हा जो काही अत्याचार आणि सगळं जो काही जे अराजक मी म्हटलं ते जाळून भस्म कर. हिंदी संजय राऊतजी. ठीक आहे, मला वाटतं आपण बाकी प्रश्न उत्तरानंतर कधी करू शकतो. आज या गाण्याचं महत्व आहे, त्याच्यामुळे हे गाणं जनतेपर्यंत पोहोचवा. परत पाहिजे एकदा ऐकवतो, तुम्हाला ऑडिओ क्लिप पण देतो. कृपा करून आपण हे गाणं गावोगावी पोहोचवा एवढीच माहिती तुम्हाला विनंती. उद्धव ठाकरे यांनी एक अराजकीय गाणं या निमित्तानं लॉन्च केलेलं आहे आणि आपली पुढची भेट आता दसरा मेळाव्यामध्ये होणार आणि तिथेच मी सर्व विषयांवरती बोलेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. पण ह्या गाण्याची ज्यांची संकल्पना आहे तो माझा मित्र संजय सुरे, त्याच्यासारखं झाला. तर मित्र असल्यामुळे जरा हल्ली मित्रांना विसरायचे दिवस आहेत, पण मी नाही विसरणार. आज त्यांनी राजकीय विषयांवरती बोलणं टाळलेलं आहे. सर्व गोष्टींचं उत्तर मी दसरा मेळाव्यात देणार असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.